नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे खास तो स्त्रियांसाठी आहे की बऱ्याच वेळा असं होतं की स्त्रियांना पण लॉस ऑफ डिझायर, लॉस ऑफ लिबिडो आणि त्यामुळं सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान त्यांची इन्व्हॉल्वमेंट नसणं किंवा त्यांचा मूड नसणं या विषयावर आज आपण थोडक्यात आणि सायंटिफिकरित्या माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहे की बऱ्याच वेळा तुम्ही घरी जाता आणि तुम्ही बघ तुमच्या पत्नीचा मूड दिसत नाही, पण सगळ्यात जास्त याला कारण असतं ज्याप्रमाणे पुरुषांना टेस्टोस्टेरॉन हार्मोनची गरज असते चांगलं मूड बनवण्यासाठी, त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हार्मोन जो असतो त्याचा रोल खूप महत्त्वाचा असतो आणि जर इस्ट्रोजन हार्मोन जर कमी असतील नक्कीच त्यांचा लॉस ऑफ डिझायर किंवा लॉस ऑफ लिबिडो असतो. इस्ट्रोजन हार्मोन जे आहे फिमेलच्या सेक्शुअल सायकलला रेग्युलेट करत असतं आणि जेव्हा केव्हा ओव्हरीज फेल्युअर होतं किंवा फॉलिकल फेल्युअर होतं तेव्हा इस्ट्रोजन हार्मोनची त्यांच्या रक्तामध्ये कमतरता असते आणि या कमतरतेमुळे त्यांना दिवसभरचा थकवा येणे किंवा त्यांचं शरीर स्थूलपणा वाढणे किंवा त्यांना हातापायामध्ये क्रॅम्प्स येणे, असे मूड स्विंग्स होणे, हे सगळे जे लक्षणे दिसून येतात हे नक्कीच इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे दिसतं. आणि जर गुड कोलेस्ट्रॉल घेत असतील, जसं अंड्याच्या यॉकमध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतं किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये असतं, तर हे जर त्यांनी घेतलं किंवा सिया सीड किंवा फ्लेक्स सीड हे जास्त त्यांनी वापर केला तर नक्कीच इस्ट्रोजन लेवल वाढण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते. तर म्हणून तुम्हाला सांगतो स्त्रियांमध्ये 30 ते 40 वर्षाच्या नंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन जे हार्मोन असतात त्याची रिप्लेसमेंट थेरपी करणं अत्यंत गरजेचं असतं. धन्यवाद मित्रांनो.